Welcome to my vlog. So good morning. आज आहे संडे आणि संडेला खूप स्पेशल गोष्टी असतात. मी आज मस्त असा काळा रस्सा बनवणार आहे. माझ्या हातचा काळा रस्सा आणि चिकनचा खरडा बनवणार आहे मी. कारण आज पारसला माझ्या हातचं खायचं होतं. सो मावशी येण्याच्या आधीच मी छान असं मसाला करून ठेवला आहे प्रिपेअर्ड. त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप भारी बनतो. आणि येस, आज आपल्या लॉन्समध्ये सुद्धा खूप छान असा एक इव्हेंट आहे, वेडिंग इव्हेंट आहे, लग्न आहे एका जणाचं. सो ते सुद्धा मॅनेज करावं लागणार आहे. पण सकाळी फास्टमध्ये म्हटलं आधी हे करून घ्यावं. आणि येस, हा आहे माझा आज चालतो. सो बघूयात आता. सो असा आहे आजचा लुक. सो येस, स्टे ट्यून आणि खूप मजा करूयात आपण आजच्या ब्लॉगमध्ये. सो बघूयात काय काय होतं आहे. तुम्हाला कसे वाटत आहेत आपले व्हिडिओज मला डेफिनेटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि टॉडलर रिलेटेड किंवा मॉम लाईफ रिलेटेड कॉन्टेंट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण खूप छान छान ब्लॉग्स इथनं पुढं आता मी रेग्युलरली तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम असतं ते चहा करायचं. आणि चहा मला सध्या खूप जास्त सवय लागली आहे चहा घ्यायची. आणि सगळ्यांसोबत मी पण घेते. थोडंसं मला ही सवय मोडायची आहे. पण सगळ्यात आधी छान असा रिफ्रेशिंग आल्याचा चहा मी टाकला. आणि आता त्याच्यासोबतच मी तुमच्यासोबत पटकन असा मसाला बनवणार आहे चिकनसाठीचा. सो त्याची रेसिपीसुद्धा मी क्विक शेअर करणार आहे. तो सगळ्यात आधी मी तव्यावर छान असं तेल टाकलं आणि ती कांदा मी छान ब्राऊन होऊसपर्यंत भाजून घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्टली गॅसवर भाजला तरीही चालेल. आणि मग मी खोबरं घातलं आहे, यामध्ये भरपूर अशा मिरच्या घातल्यात, आलं लसूण घातलं आहे. आणि ह्यालासुद्धा छान असं जेव्हा हे तेलात फ्राय करतो ना आपण त्यावेळेस त्याचा कडवटपणा किंवा जे काही उग्र वास असतो तो निघून जातो आणि हा मसाला खूप छान बनतो. आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये खडा मसाला ॲड केलेला आहे, थोडीशी धने ॲड केलेली आहेत आणि थोडीशी खसखस ॲड केलेली आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी नाही टाकत, पण कधी असंच होतं हाफ चिरलेलं म्हणून टाकलं. त्यानंतर कोथिंबीर टाकून याचं छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. ते झालं काळ्या मसाल्याचं वाटण. आणि आता मी करते आहे चिकन खरडाचं प्रिपरेशन. सो त्यासाठी मी खोबरं थोडंसं ब्राऊन करून घेतलं आणि भरपूर मिरच्या, लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा घालून हे पण तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं. ऑलमोस्ट 2 वाट्यांची तयारी करून ठेवली आहे. हे आहे खरडा चिकनचं प्रिपरेशन आणि हे आहे काळा रस्साचं वाटण. सो हे दोन्ही वाटण रेडी. आता मी जाती आहे मागे एक चक्कर मारायला. आणि आता मी जाते आहे मागे लॉन्समध्ये एक चक्कर येस, मावशी आल्यानंतर बाकीचं बनवलं दाखवते. आज लॉन्समध्ये कुठला इव्हेंट आहे. आपल्या घराच्या बॅक साईडलाच आपलं लॉन्स आहे. इव्हेंट एकदा बघून आले, व्यवस्थित चाललं होतं. लग्नाचा कार्यक्रम होता. थोड्या वेळ तिकडे थांबून परत घरी आले, चेंज केलं आणि एक ब्रँड शूट होतं ते फटाफट करून घेतलं. या शूटमध्ये माझा अर्धा तास गेला आणि मग परत चेंज केलं आणि परत जे उरलेलं होतं स्वयंपाकाचं काम किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्या करून घेतल्या. वेलकम टू आवर न्यू व्लॉग. हा आहे आमचा श्रीहान. हा आहे आमचा राजकुमार श्रीहान. श्रियांना हसता येत नाही बरे का. श्रियांना अजिबात हसता येत नाही. अरे बापरे, आता श्रियान रडणार आहे. ओ, आता श्रियांना झोप आली श्रियांना. हे बाळ झोपलं. असं आहे नोटांकी श्रियान. सगळ्यांना वाटतं श्रियान खूप जास्त शांत आहे, श्रियान खूप जास्त क्यूट आहे. पण दिस इज रियालिटी. तुला काय बाबा लेट्स मेक मच. हॅलो गाईज म्हणा. हॅलो गाईज. सो सध्या आमच्यापेक्षा जास्त फेमस आहेत आमच्या मावशी. मावशी, आज काय बनवणार आहे तुम्ही? चिकनची भाजी. अजून अजून काय, काय तुमची स्पेशालिटी? बिर्याणी, चिकन आणि जे मावशी कधीच खाऊ घालत नाही मला. सूप, सुक. आज काय काय मेन्यू असेल? काय वाटतं मावशी, काय सांगताल तुम्ही? काय सांगणार आहे आता. काय सांगताल? मी कशी आहे सांगा.
खूप छान आहे तुम्ही. अजून खूप जीव सांग. लावते मला. अजून समजून घ्या सो त्या. ह्या आहेत आमच्या मावशी, ज्या खूप छान आहेत, खूप सगळं करतात. तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल यांना. फेमस मावशी, छाया मावशी. त्या मावशींच्या हातची आपण रेसिपी बघूया. मसाला मी करून दिला आहे. मावशी टाकतात त्यांच्या हातची आता भाजी. हाफ त्यांची हाफ माझी, कारण मावशी लेट आल्यात आज. लवकर आले का? लेट आलात लेट. सो चला आपण बनवूया चिकन. सो येस, आता आपण बनवतोय सूप, आणि सूप खूप जास्त टेस्टी होतं. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. सो हा आहे चिरलेला कांदा जो मी यात ॲड करते आहे. कांदा छान असा मंद गॅसवर गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. जेव्हा तो कॅरमलाइज होतो त्यावेळेस त्याचा फ्लेवर खूप जास्त चांगला येतो. सो असं आपल्याला छान असं याला मिक्स करून घ्यायचं. आमच्याकडे सगळ्यांना सूप आवडतं प्यायला, म्हणूनच सूप खूप स्पेशल बनवते मी. आणि आता हा छान ब्राऊन झाला आहे. यामध्ये आलं लसूण पेस्ट आपण घालणार आहोत, जी मी आधीच थोडीशी मावशीने करून ठेवली आहे. तो हाफ यात यूज होईल सूपला, आणि हाफ मला खरडासाठी हवी आहे, खरडा चिकनसाठी. सो मी हाफ पेस्ट यामध्ये ॲड करते आहे. आणि आता हे पण छान आपल्याला आलं लसणाचं जोपर्यंत कच्चा पण जात आहे तोपर्यंत ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे टाकते आहे, हां एक गोष्ट राहिली. सूपला ना खूप जास्त जर तुम्हाला असं छान घट्टपणा आणि छान टेस्ट सूपसाठी आणायची असेल, जे स्पेशली सूप लवर आहेत त्यांच्यासाठी, तर हे मी असं खोबरं बारीक करून घेते, आणि हे तेलात टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. त्याने खरंच खूप टेस्टी लागतं सूप, आणि घट्टपणा येतो छान सूपला. सो असं ही माझ्या आईची पद्धत आहे ॲक्च्युली सूप बनवायची. यामध्ये जाणार आहे हळद पावडर आणि धना पावडर. धना पावडरने पण खूप छान फ्लेवर येतो सूपला. आणि आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे ओव्हरऑल अशा पद्धतीचं जे वाटण आहे आपलं ते होऊन जातं, आणि ह्याने खूप छान टेस्ट येते. थोडीशी कोथिंबीर ॲड करते आहे यामध्ये, आणि ह्याला छान असं मिक्स करून घेते आहे. आणि आता आपण टाकणार आहोत चिकन. आणि ह्याला आता छान आपल्याला थोडंसं पाणी सुटूसपर्यंत परतून द्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी ॲड करते आहे हे खडा मीठ, रॉक सॉल्ट. शक्यतो सूप बनवताना किंवा चिकन नॉनव्हेज बनवताना ना हे मीठ यूज करा, याने ना टेस्ट अजून छान लागते. हे बघा केवढं छान दिसतंय. आणि हे आता छान परतलेलं आहे. इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आधीच. आता हे गरम पाणी मी आपल्या चिकनमध्ये ॲड करते. सूप तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं सूप, पण मी शक्यतो थोडंसं कमी करते. कुकरच्या बाहेर येतं तेव्हा हे. आता या कुकरला झाकण लावून मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत मसाला फ्राय करायला घेतला आहे. तापले, त्यामध्ये मी टाकते आहे 2 तमालपत्र. इथे मी घेतलं आहे घरगुती काळं वाटण, काळा मसाला, सॉरी हा आहे घरगुती काळा मसाला. हा आहे थोडासा गोडा मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद, आणि हा आहे स्पेशल मटन मसाला जो आम्ही घरी बनवतो तो आहे. आणि आता हे यामध्ये ॲड करतो. जेव्हा मसाले आपण तेलामध्ये ॲड करतो त्यावेळेस जे गॅस आहे ते मी लगेच चालू करत नाही, कारण त्याने मसाले जळतात. आणि थोडीशी कोथिंबीर, आणि आता ह्याला छान असं मिक्स करून घेते आहे. हा तेलात छान भाजला की तेल छान सुटतं, आणि मसाल्याला पण छान चव येते. खूप जास्त नाही भाजायचं आहे की जे जळकट लागेल. थोडंसं आपलं यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता मी टाकते आहे इथे आपण वाटलेला हा काळा मसाला जो आत्ता आपण केला. आता तुम्हाला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये सूप किंवा भाजी हवी आहे तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही हे ॲड करू शकता. आता मला असं वाटतं की एवढं ओके होईल, एवढा मसाला, कारण मी चिकन हे बनवते आहे, चिकन फ्राय बनवते आहे. सो हा मसाला ओके सफिशियंट राहील एवढा. 2 मिनटं झाकण ठेवून हा मसाला परतला होता, आणि तुम्ही बघू शकता किती छान इथे तेल सुटलेलं आहे. असा जेव्हा मसाला परततो ना आपण त्यावेळेस काय होतं,
मसाला जळतसुद्धा नाही आणि तेलसुद्धा छान सुटतं. आता मसाला छान परतला आहे, तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलं आहे याला. आणि आता आपण यामध्ये ॲड करतो आहे, सो हे मी यामध्ये ॲड करते. वाव, काय मस्त रस्सा झालं. मस्त अशी तरी येईल वरती. 1-2 मिनटात मस्त अशी आपली झणझणीत काळा रस्सा तयार झालेला आहे. वाव, बघू शकता काय मस्त तर्री आलेली आहे ह्याला. श्रियान सूप एन्जॉय करतोय, त्याला खूप आवडतं मटन चिकन. उकड श्रियान, कसं झालंय? छान. आता मी बनवते आहे मस्त असं खरडा चिकन, आणि जे मी बनवते तुपामध्ये त्याने खूप छान फ्लेवर येतो. सो मी ॲड करते इथे तूप, करते आहे कांदा. मगाशी मी हिरवं वाटण तुम्हाला दाखवलं होतं, ते मी असं विदाऊट पाणी नाही ॲड करायचं, आणि हे असं ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे खोबरं, जे मिरची लसूणचं वाटण होतं ते आहे. ॲड करते आहे आलं लसूणची पेस्ट. जितकं आपलं सुकं करायचं आहे तेवढं. मी थोडा जास्त मसाला ठेवते कारण मला हा स्पेशली मसाला खूप आवडतो खायला, त्यामुळे मी हे थोडासा मसाला एक्स्ट्रा ठेवते आहे. नाही, आता हा मसाला पण छान आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे, सूप हळूहळू ॲड करून. आणि मध्ये जाईल थोडीशी हळद पावडर, हा किचन किंग मसाला, घरगुती गरम मसाला. आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे, आणि सूपमध्ये आपल्याला हा मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे. आणि आता हे मी इथे पीस काढून ठेवले होते साईडला, जे आपण खरडा चिकनमध्ये किंवा ग्रीन चिकनमध्ये टाकणार होतो, आणि ते मी यात ॲड करते आहे. इथे आता मी झाकण ठेवते, आणि ह्याला आपल्याला छान 5 ते 7 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. तुम्ही लग्नात जेवणार आहे का मागच्या लॉन्चच्या इव्हेंटच्या, का चिकन खाणार आहे? घरी काय खाणार आहे? मस्त लग्नातली पुरी भाजी सोडून तुम्ही चिकन खाणार? का बरं? सो आता मी तुम्हाला दाखवते आहे आपलं मस्त चिकन रेडी झालेलं आहे. Hello माय guys, नेम इज, my name is Kian. आणि आज काय आहे? Today मदर्स डे. Mother's Day. हॅपी मदर्स डे मम्मा. Happy Mother's Day, Mama. आय लव्ह यू. I love you. मला म्हण. I love you, Mama. आणि थँक्यू मम्मा Thank you, Mama. फॉर गिविंग मी, For फॉर गिविंग मी giving me such a amazing so amazing life. life. I love you so much. I love you so much. You are my You are my best mama. best Mama. I love you. सो आत्ता वाजले आहेत दुपारचे 3, आणि श्रियांना मी जस्ट झोपी लावलं आहे. तो आता शांत झोपेल 5 वाजेपर्यंत. आता मी करते आहे पॅकिंग, कारण मला जायचं आहे उद्या मुंबईला एका शूटसाठी अर्जंट, आणि जे खूप अनप्लॅन्ड होतं, पण आता मला आय डोंट हॅव एनी ऑप्शन, तर मला आत्ता जावंच लागेल उद्या सकाळी. सो त्यासाठीच मी फटाफट पॅकिंग करून घेते आहे. खूप ऊन आहे. श्रियांला न्यायचं की नाही असं चाललं आहे माझं, पण बघूयात. आईंची पण तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, आणि माहीत नाही त्यांना पण मॅनेज नाही होणार तो, तर मग मी त्याला घेऊन जायचा विचार करते आहे. बघूयात आता. मुंबईत खूप गरमी राहणार आहे, ऑलरेडी गरमी, आणि तिकडचं वातावरण श्रियांला सूट होईल की नाही ते पण नाही माहिती. बघूयात. उद्या आणि परवा असे 2 शूट आहेत माझे. सो एक आहे मलाडला आणि एक आहे डोंबिवलीत. सो या 2 ठिकाणी मला जायचं आहे. माझ्या फ्रेंडकडे मी थांबणार आहे, शीतल, जी मी तुम्हाला उद्या तिला व्लॉगमध्ये घेईल तेव्हा कळेलच. तुम्ही तिला ओळखतही असाल, बट थोडंसं सरप्राईज राहील जर तुम्हाला माहिती नसेल ती कोण आहे. ती माझी खूप छान मैत्रीण आहे.
सो तिने पण फार दिवसांपासून बोलवलं होतं मला. मग म्हटलं की तिच्याकडे पण जाणं होईल आणि माझे शूट्स पण होतील. मी ॲक्च्युली शूट्ससाठी त्यांना नेक्स्ट मंथ बोलत होती, पण कॅम्पियन आत्ताच आहे, सो आत्ताच जावं लागेल. त्यामुळे पॅकिंग करते आहे अर्जंटमध्ये. आता श्रियांची बॅग पॅक केली आहे मी आणि अजून पॅरेसचे कपडे राहिलेत आणि माझे बॅग पॅक करत. मावशी ती इस्त्री घेऊन येतं का, आपण कपडे प्रेस करू थोडेसे. केली का चालू? खूप हेक्टिक चाललं आहे सध्या. एकतर घरातले 2-3 लग्न होते आणि ते झालं आहे आणि आता बॅक टू बॅक शूट्स आहेत. परत मला नंतर नागपूरचा पण प्लॅन आहे माझा. आता उद्या आणि परवाचा दिवस माझं मुंबईला जाईल. माहीत नाही, परवा लेट होईल यायला. बघूयात आता. मावशी यायचं का तुम्हाला? मावशीला घेऊन जायचं का मुंबईला? तर तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं असेल तर माईक खूप गरजेचं आहे. कुठला माईक जर समजत नसेल घ्यायचं, पण बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे हा हॉलीलँडचा, जो मी काहीतरी 13,000 ते 14,000ला घेतलेला. खूप चांगला माईक आहे, खूप चांगली ऑडिओ क्लॅरिटी आहे, तुम्हाला कळेल. आणि चांगल्या गोष्टींमध्येच इन्व्हेस्ट करा. मी आधी डिजिटेकचा वापरत होते, पण त्यात खूप जास्त असा व्हॉईस खरखरी येत होता, पण हा खूप चांगला आहे. जो सकाळचा इव्हेंट होता तो संपता लिटरली 6 वाजले, 6-6:30 झाले, तरी पण हा इव्हेंट संपलेला नव्हता आणि आता लास्ट मोमेंट चालू होता. त्यानंतर श्रियांचं मस्त पाणी खेळायचं काम चालू होतं आजीसोबत. त्याला मी तिकडेच ठेवलं होतं, लॉन्सवर नव्हतं आणलं आणि तो मस्त असा भरपूर पाणी खेळला होता. संध्याकाळी तो तेच काम करतो वेगवेगळं. फरशी लावतोय. ओला का झालाय तू? हा भाऊ या त्यात. हो रे. एवढं खराब झालेलं आहे सगळं, सो आता डायरेक्टली पाईप लावून आम्ही वॉशिंग करून घेत आहोत. संध्याकाळ झाली आम्हाला सगळं क्लिनिंग करून घ्यायला आणि मग मला जायचं होतं थोडंसं मार्केटमध्ये सामान घेण्यासाठी, कारण मी जिथे चालली तुम्हाला मगाशी मी सांगितलं मी माझ्या फ्रेंडकडे जाणार आहे मुंबईला उद्या आणि तिला मी आमच्या गावचा स्पेशल खाऊ घेण्यासाठी मी आली होती. आमच्या इथे कोल्हारमध्ये ही भेळ खूप फेमस आहे, खूप छान असते, म्हणून ती घ्यायला आली होती मी. आणि मग मला एक ओली भेळसुद्धा पार्सल घेतली आणि मग घरी आलो आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा केवढा सुंदर झाला आहे. हे आहे श्रियान लॉन्स आणि त्या शेजारी आहे हे आपलं घर. आत्ताच मळ्यातून छान छान कैऱ्या आल्यात आणि त्याचे आंबे बघा केवढे छान आहेत. बाहेरून पूर्ण ग्रीन आहे, आपण नैसर्गिकरित्या पिकवतो हे आंबे आणि खूप मस्त आहे टेस्टला. तर सगळ्यात पहिला आंबा मी ट्राय करते आहे, खूप भारी आहे. हा केशर आहे. आपल्या फार्मवर आंब्याचे अराऊंड 100 झाडं असतील. मी तुम्हाला नक्की दाखवेल एकदा आमची शेती. झाले आहेत 8 आणि सकाळी मला लवकर निघायचं आणि फेस अजिबात प्रेप नाही आहे. मी आय डोंट नो. आता मी हे मास्क लावणार आहे, जे पर्पल क्ले मास्क आहे फॉक्सटेलचं, ज्याने एक क्विक छान असा ग्लो मिळतो. दॅट्स वाय आय एम युझिंग दिस. आधी फेस वॉश करून येते. फक्त फेस वॉश केलं तरी चेहरा एकदम छान वाटतोय. आज खूप हेक्टिक दिवस झाला आहे. हातानेच लावते. याने ना खूप छान एक ग्लो येतो चेहऱ्यावर आणि जेवढे तुमचे डार्क स्पॉट्स वगैरे असतील किंवा ते थोडेसे फेड होतात आणि चेहरा जरा फ्रेश दिसतो. पण ऑलरेडी लेट झालं आहे खूप जास्त, अजून मला भरपूर कामं करून घ्यायचं आहेत. सो येस, असा होता आजचा फुल हेक्टिक दिवस. तुम्हाला कसे वाटत आहेत हे व्हिडिओज मला डेफिनेटली सांगा आणि तुम्हाला कुठल्या रिलेटेड व्हिडिओज बघायला आवडतील ते पण मला डेफिनेटली सांगायला विसरू नका. येस, खूप जणांनी मला होम टूरचा व्हिडिओ शेअर करायला सांगितला आहे, तो पण आपण लवकरच शेअर करणार आहे. सो येस, असा होता आजचा छान स्वीट दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.